नमस्ते वहिनी साहेब. नमस्ते. आज आपण या प्रभागामध्ये प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतो आपणास? ह्या प्रभागामध्ये प्रतिसाद छान आहे. म्हणजे लोकांशी आम्ही प्रत्यक्षात भेटतो आहे, सगळ्यांच्या घरी जातो आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे आणि असं एकंदरीत दिसतं आहे की लोकांना एक बदलाव पाहिजे. त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी ते समस्या सोडवणं महत्त्वाचं आहे आणि त्यांना एक आशा आहे की आम्ही ते करू त्यांच्यासाठी. आपलं काय विजन आहे पुढं? विजन खूप ब्रॉड आहे, पण सुरुवात तर मूलभूत सुविधांनी करणं गरजेचं आहे. कारण की रोजच्या जीवनात जे लोकांना त्रास होतो आहे ते सगळ्यात पहिलं त्यांची ती अडचण सोडवणं महत्त्वाची आहे. आपण जर बघतच असाल तर रस्त्यांची अडचण आहे, गटरींची अडचण आहे, प्यायच्या पाण्याची अडचण आहे, लाईटची अडचण आहे. ह्या लहान लहान गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याहून मग पुढे आपण जरा महिलांवर, लहान मुलांवर, त्यांच्यावर फोकस करणं महत्त्वाचं आहे. अंगणवाड्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. खूप ठिकाणी अंगणवाड्या आहेत पण सुविधा नाही आहेत त्यांना ज्या हव्या त्या, आणि लहान मुलं असतात तिकडे, तर त्यांच्यासाठी जे काय लागतं त्या गोष्टींवर आम्ही प्राधान्य देणार. महिलांच्या खूप समस्या आहेत. महिलांचं खूप म्हणणं असं येतं की आज एकाच्या पगारावर घर भागत नाही आणि बाहेर जाणं कधी कधी अवघड होतं. लहान मुलं असतात घरी, वयस्कर लोक असतात घरी, तर घरी बसून काही उद्योग त्यांना मिळेल तर खूप मोठं त्यांना एक आधार मिळेल. तर असे भरपूर काही गोष्टी आहेत, पण सुरुवात तर मूलभूत सुविधांनी. आता लाडक्या बहिणींना तुम्ही काय आवाहन केलंय किंवा काय कराल आता आमच्या माध्यमातून? नाही, लाडक्या बहिणींचं तर खूप म्हणजे त्यांना कसं झालं आहे की सरकाराकडनं आदरणीय अजितदादा पवारसाहेब अर्थमंत्री आहेत आणि आपलं महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना लाडक्या बहिणी योजनेचा फायदा होतच आहे. पण आमचं एक असं विजन आहे की लाडक्या बहीण तर आहेत, पण त्यांना आम्ही स्वावलंबी पण बनवायची आमची एक इच्छा आहे. सो त्या प्रकारे आम्ही पुढे जाऊ. तुम्ही प्रचार करत असताना जे आपल्याला लोक भेटत आहेत, काय अडचणी, काय समस्या सांगतायत? हो आहेत. म्हणजे आय थिंक तीच आपल्या ह्या पॅनेलची खासियत आहे. आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब असतील, आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला एक अशी शिकवण आहे की लोकांचं एक मोकळेपणाने त्यांना आपल्याशी बोलता यावं. त्यामुळे ते मोकळेपणाने आपल्या समस्या सांगतात, आपलं म्हणून आम्हाला त्यांच्या अडचणी सांगतात आणि एक आशा आहे त्यांच्या मनात की आम्ही त्यांच्या ह्या अडचणी सोडवू. तर आता ह्या प्रभागामध्ये प्रचार करतात, ह्या प्रभागामध्ये आपले उमेदवार कोण कोण आहेत? ह्या प्रभागामध्ये आपल्याकडे नगरसेवक पदासाठी अलीम भागवान बाई आहेत, मी स्वतः आहे आणि अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट देवयानी रास्ते आहेत. ओके, थँक्यू. नगरात उमेदवार आहात तुम्ही, काय कसा प्रतिसाद मिळतोय प्रचार करताना? तुम्ही आता वहिनी साहेब तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात, तुमची निवडणूक नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होती, काय सांगाल? नमस्कार सर्वांना. प्रभागामध्ये प्रचार करत असताना आम्ही होम टू होम जो प्रचार सुरू केला आहे त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे आमच्याकडे लोकांचा. सर्व नागरिक आम्हाला येऊन त्यांच्या समस्या पूर्णपणे मांडतायत, सांगतायत त्यांना काय हवं आहे, त्यांना कशाप्रकारे आमच्याकडून विकास करून घ्यायचा आहे. आणि सर्वांना आमच्यावरती खात्री आहे आणि मी होप करते की आमचं पॅनल यावेळेस निवडून येणार आणि आम्हाला जनता भरघोस मतांनी विजयी करणार. ओके, तुम्ही काय सांगाल आता या प्रभागामधून निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे? वहिनी साहेब तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात, काय सांगाल? म्हणजे ज्यांनी मग आमच्यापाशी जे तक्रारी वगैरे मग केलेले आहेत ते बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवू, हे एवढंच मला सांगायचं आहे. ओके, थँक्यू.